अधिकृत घोषणा झालेली नाहीये, मात्र हे जे स्पेक्युलेशन सगळे आहेत त्याबाबत आपलं नेमकं काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम आज रंगपंचमी आहे आणि विशेषतः म्हणजे मुंबईला दुसऱ्या दिवशी होळीच्या दुसऱ्या दिवशीच कार्यक्रम असतो तो, पण नाशिकला आणि काही इतर ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आता असं आहे ना की चांगली गोष्ट आहे ना, त्याने प्रचाराला सुरुवात केलेली आहे. तर काय शेवटी तिकीट कोणाला जरी मिळेल त्याला त्याचा फायदा होईलच ना, नाही का? त्यांना तिकीट मिळालं त्यांना फायदा होईल, आणखी कोणाला तिकीट मिळालं त्याचा फायदा होईल. प्रचारात मी काय, ते काय, इतर लोक काय, भाजपचे आमचे आमदार काय, सगळ्यांनी एकत्रित काम करायचं आहे आपण सगळ्यांना. पहिली यादी तशी जाहीर झाली ना, वाटतं दोन तीन लोकांची तर नाव आली ना. फक्त रायगड संदर्भात आली आहेत ना. तर आता सगळेच आता येतील, एकदम 1-2 दिवसात येतील. उमेदवार अर्ज भरायचे आत्महत्या नक्की. भाजपचं एक लिस्ट आलेली तुम्ही सातारची नाही, मुख्यमंत्र्यांची एक लिस्ट आलेली आहे, फक्त राष्ट्रवादीची लिस्ट आलेली नाही. कधीपर्यंत जागा आपल्याकडनं येतील? अरे आता महाविकासमध्ये पण तेच चाललेलं आहे हा, आणि महायुतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात थोडा चर्चा होते आहे. काय पवार काल परवा तर तुम्ही अशी न्यूज द्यायला सुरुवात झाली की पवार साहेब सातारला उभं राहणार. कोणीतरी मला सांगितलं, खरं आहे काय? हा, बरोबर. असं कसं होईल? अर्थात त्यांनी जर ठरवलं काय, आणि ते काय ठरवतील हे ना सुप्रियाताईला समजणार आहे ना घरामध्ये वहिनींना समजणार आहे. आणि त्यांनी एकदा ठरवलं ना काय, तर ना ते सुप्रियाताईचं ऐकणार ना त्या वहिनीचं ऐकणार. ते नेतृत्व वेगळं आहे. ते मी खरं नाही ऐकलं, म्हटलं असं, कारण ते काही कॉलर अशी गेली वगैरे वगैरे, ती गंमत त्यांची. नेतृत्व करण्यासाठीचा आहे असा मेगा प्लॅन त्यांचा आहे आणि त्यामुळे आपल्याला हा आग्रह वरतूनच करण्यात आलेला असं कळतंय. तुमची तयारी असेल देशातल्या ओबीसीचं नेतृत्व करण्याची? भाई तुम्ही काय म्हणतात हे मला माहीत नाही आहे. एक दुसरं, स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेब हेच ओबीसी आहे, तेच ओबीसीचे मोठे नेते आहेतच ना आपोआपच जण. त्यात काय प्रश्न येतोय? आणि माझ्याबद्दल म्हटलं तर त्यांनी कुठेही मला जर काम महायुती काम करायला सांगेल ते काम करायला माझी तयारी आहे. यापूर्वी सुद्धा रामलीला मैदान समता परिषदेने आम्ही भरवलेलं आहे फुल. 7 लाखाची पटणाला गांधी मैदान, बिहारमध्ये आम्ही, तुम्ही अनेक तुमच्यापैकी लोक होते, हिंदुस्थानात मिटिंग घेतली. ओबीसीसाठी मी इथेच लढतो असं नाही आहे, देशभर मी काम करत असतो. अर्थात कधी जास्त काम होतं, कधी कमी काम होतं, पण महायुतीच्या नेत्यांनी किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखरच दिल्लीच्या ज्या शीर्ष नेत्यांनी काय एखादी जबाबदारी दिली तर करू, का नाही करायची? जर का निवडणूक हीच फक्त जबाबदारी आहे का? काम कसे करते? धन्यवाद. मुझे कुछ नहीं है क्या, मुझे कहा गया आपको यहाँ से लड़ना है क्या, और ये बात जो है मीडिया में आ गई, इससे ये चर्चा हो रही है. अब मुझे लड़ना, ये महायुति की जो हमारी बैठक दिल्ली में हुई वरिष्ठ लोगों नेताओं के साथ, तब कुछ उसमें वो ये बात रखी गई थी और प्रस्ताव मान्य हुआ. अब फिर से जो यहाँ के जो हमारे सांसद है आज के, वो कुछ जो है आग्रह कर रहे हैं कि उनको टिकट मिलना चाहिए. तो ये जो और चर्चा हो रही है, जो भी चर्चा होगी, जो भी निर्णय होगा, उसमें हम जो सब काम करेंगे. हमें महायुति के लिए काम करना है बस. सर मैसेज ये है कि आप ओबीसी नेता हो और नेशनल लेवल पे आप काफी अच्छा काम कर सकते हो, इसके लिए आपको प्रमोट किया जा रहा है, ऐसे ही बात है? ऐसा आप कह रहे हैं तो ओबीसी का काम तो मैं आज नहीं, मैं 30 साल से कर रहा हूँ. आपको पता है, दिल्ली है, बिहार है, हरियाणा है, आप जहाँ सब जगह गया, तो ये तो काम हमारा चलता है. और मेरी पार्टी है या और कोई हमारी महायुति के लीडर्स है, वो अगर कहते हैं कि भाई ये काम आपको करना है तो करना चाहिए, करेंगे. ऐसा, और ये क्षेत्र मेरे लिए नया नहीं है
क्या एक बार मैंने जो शिवसेना का भी इस्तीफा दिया इसके लिए, ओबीसी के जो मंडल आय के लिए, ठीक तभी से काम कर रहा हूँ मैं। सर चले तब तक आपकी उम्मीदवारी घोषित की जाएगी या फिर आगे? अब ये तो नहीं मुझे मालूम, क्योंकि मेरा अगर है भी नासिक की उम्मीदवारी अर्जी दाखिल जो है भरने की, वो तो 26 तारीख तक है, अभी करीबन 1 महीना है, उसके पहले जरूर करेंगे, कुछ ना कुछ इसका नाम जरूर आएगा। आग्रह नव्हता मला तिकीट द्या, मागणी सुद्धा नव्हती, परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची, आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार, कुठली जागा कुणाला द्यायची, या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं आणि सांगितलं की इथे भुजबळांनी नाशिकला उभं राहावं. याची काही कल्पना आम्हाला सुद्धा नव्हती. होळीच्या दिवशी आम्ही इकडे यायला निघालो होळीसाठी म्हणून मुंबईवरून नाशिकला, तर अर्ध्या वाटेतूनच आम्ही परत गेलो बोलवलं म्हणून, आणि त्यांनी सांगितलं की असं असं जे आहे ठरलेलं आहे आणि ते वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे. तर मी म्हटलं मला एक दिवशी विचार करू द्या, उद्या सांगतो. आणि बराच विचार केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या चीफ अजितदादा, प्रफुल्ल पटेल या सगळ्यांना सांगितलं. त्या अगोदर मी फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केली की बा काय आहे, हे खरं आहे का, असं काय. तो म्हणाले हो खरं आहे. काय तिथे अशी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे वरिष्ठांकडून सुद्धा असा प्रस्ताव आला आणि तो त्यामुळे तुम्ही आवाज उभं राहावं लागेल. म्हटलं ठीक आहे. आणि मग आम्ही जे आहे चाचपणी तोपर्यंत आम्ही कोणाला सांगितलं नाही तुम्हाला, परंतु मग असं आहे की ज्याला उभं राहायचं तो 2-4-5 महिन्यापासून प्रयत्न करीन ना. आता अचानक हे नाव पुढे आल्यानंतर मी ताबडतोब आलो आणि काही लोकांची चर्चा सुरू झाली आणि त्यावेळेला जो आहे ही गोष्ट बाहेर गेली, मीडियामध्ये गेली आणि त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं. आता त्यानंतर असं जे काही दिसतंय मीडियाच्या माध्यमातून की इथले जे स्थानिक आमचे जे आता जे खासदार आहेत शिंदे गटाचे, हेमंत गोडसे यांनी फार लावून धरलेले आग्रह आहे, त्यामुळे तिथे काही चर्चा सुरू आहेत. माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार. काय आता काय चर्चा असेल तर त्यांनी तो प्रश्न सोडवावा. चिन्ह नेमकं कोणतं असेल? की जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली की अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह जे आहे घड्याळ तीच निशाणी असणार. गावागावामध्ये काही बॅनर्स आपल्या विरोधात काल लागले होते. मला कळलं ते आणि तो मीडियामध्ये सुद्धा आलं, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलं. ते असं की मराठ्यांना विरोध करणाऱ्या छगन भुजबळला मतदान करू नका वगैरे असं काही ना, असंच आहे. असं गावबंदी अमुक तमुक पहिल्याप्रमाणे. मला अगोदर सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी कायदा आणला, नारायणराव राणे आयोगाच्या माध्यमातून मी सपोर्ट केला, त्यांना आरक्षण द्या. विरोधी पक्षात होतो, मुख्यमंत्री फडणवीसांनी आणला मराठा समाजाला आरक्षण, मी सपोर्ट केलं. मी फक्त एवढंच म्हणालो की ओबीसी मध्ये अगोदर 374 जातीं 54% जास्त लोक आहेत, गोरगरीब आहेत, त्यांच्यामध्ये नको, वेगळं आरक्षण द्या. आणि त्याप्रमाणे वेगळ्या आरक्षणाचा जो आहे प्रस्ताव आला तयार होऊन, त्यामुळे पुन्हा मी त्यांना सपोर्ट केला आणि म्हटलं करा. आणि आता 10% जे आहे ते मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालंय. मी ओबीसी मध्ये कुणाच्याच इतर आरक्षणामध्ये वाटा करू नका, वेगळं घ्या, त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा.
आता ही माझी चूक आहे तर मी ती चूक केली. याचा अर्थ मी मराठा समाजाला विरोध नाही केला. मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे. परंतु असे का बोर्ड लावतात मला काही कळलं नाही. माझी सगळ्यांना सांगणं आहे, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, सगळ्यांना काय निवडणुकीच्या पद्धतीनं होऊ द्या. आता काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये हे आलं की BJPच्या ज्या उमेदवार म्हणजे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे ह्या कुठे गावात गेल्या, 1-2 ठिकाणी तिथे सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं. अरे त्याचा विचार काहीच बोलल्या नव्हत्या ना. का कुठच्या मिटिंगमध्ये भाषण केलं त्यांनी? काय मराठ्यांच्या विरुद्ध ते बोलल्या? काहीच बोललेल्या नाहीत ना त्या. भुजबळांना बोललं समजू शकलं, अरे पण त्या काहीच बोलल्या ना. मग त्यांना का विरोध करता तुम्ही? हे चूक नाही. वंजारी समाजाचे आहेत म्हणून कशासाठी? परत परत सोलापूरमध्ये मी त्या प्रणिताई शिंदे, सोलापूरमध्ये मी त्या प्रणिताई शिंदे, त्या मागासवर्गीय, त्या कधी बोलल्या या संदर्भामध्ये की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका? की आणखी हे जे काही मी जे काय बोलत होतो किंवा जरांगे काय बोलत, त्या कधीतरी त्या संदर्भामध्ये त्या काही बोलल्या का? मग त्यांना सुद्धा मराठा समाजाच्या काही गावांमध्ये यायचं नाही, तुम्ही कुठे होता वगैरे, म्हणजे काय दलित समाजाचे म्हणून? मग दलित समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, वंजारी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, माळी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, ओबीसीच्या कुठल्याच कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, भटक्या मुक्ताने उभं राहायचं नाही, असं काय आहे का? ते तरी सांगा. शांत राहू, मग काय करणार? पण यातून जे मला एवढंच सांगायचं आहे की असे बोर्ड्स असतील किंवा अशा रीतीचा जर विरोध असेल तर याच्यामध्ये मला स्पष्टपणे सांगायचं, मराठा समाजाचं नुकसान होणार आहे. कारण हाच विचार मग सर्व दूर महाराष्ट्रामध्ये इतर समाजाने जर करायला लागले तर चांगल्या मराठा उमेदवार असू शकतात, त्यांना सुद्धा उगीच विरोधाला सुरुवात होईल. तर कृपया या मार्गाने आपण जायचं काही कारण नाही. निवडणुका नेहमीच्या पद्धतीनं होऊ द्या. नाशिकची सुद्धा निवडणूक अशीच होऊ द्या. काय मी तर हेच सांगणार आहे की देशाचा आणि नाशिकचा विकास याला तुम्ही मतदान करा, जातीपातीवर कसलं मतदान करता? एखादा रस्ता जो आम्ही समजा केला, मुंबई नाशिक आणि ते ब्रिज वगैरे काय असेल, तो पूल वगैरे, तिथे काय ओबीसीचे लोक जातात का? माळे लोकांचे माळे जातात? अरे सगळ्यांसाठी आहे ते विकास, हा सगळ्यांसाठी आहे. तो मराठा समाजासाठी आहे, तो सगळ्यांसाठी आहे. हे सरकार जे निर्णय घेतं, मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, ते महिलांच्या बाबतीत असेल, विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल, रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल, पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, तर हे सगळे विकासाचे प्रश्न जे आहेत हे मराठा त्याच्यामध्ये येतो, दलित त्याच्यामध्ये येतो, ओबीसी त्याच्यात, सगळ्यांच्याच फायद्याचं असतं. त्याच्यामुळे जे आहे की विकास झाला त्याचा फायदा सगळ्यांचाच होतो. आपण एअरपोर्ट केला, सर्व जाती धर्माचे लोक जातात ना एअरपोर्टवरून. आपण बोट क्लब केला की नाही? आपण सगळे लोक जातात, आपण गुजरातमधून लोक येतात, त्याचा उपयोग घेतात की नाही? आपण सप्तशृंगी गडावर फिनिग्रो ट्रॉली केली आपण, सगळ्या समाजाचे लोक जातात, सगळ्या किती आनंदाने जातात. हे अशा अनेक ज्या गोष्टी ज्या आपण केल्या आहेत का, रस्त्याच्या केल्या असतील किंवा देवस्थानाच्या केल्या असतील किंवा इतर काही केल्या असतील, त्याचा फायदा शेवटी सगळ्यांना होतो. म्हणून आपण विकासाची कास धरूया. काय मग नाशिकचा विकास असेल, महाराष्ट्राचा विकास किंवा देशाचा विकास, काय देशाचा विकास कोण करत आहे हे सुद्धा बघा ना. आज सगळेच म्हणतात किंवा मोदी साहेब बसलेले आहेत आणि त्या माध्यमातून जे आहे काय विकासाची पावलं हळूहळू पुढे पडत आहेत चांगल्या पद्धतीनं अनेक गोष्टीमध्ये. तो
तो विचार तुम्हाला पटतो की नाही विकासाचा, याचा विचार करा. जर ते पासून कसलं तुम्ही मतदान करत बसले. आणि मला असं वाटतं नाशिकची जनता ही सुज्ञ आहे. पण